विलास घुले हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. फिर्यादीच्या पुरवणी जबाबानंतर संशयाच्या भोवऱ्यात आलेले खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांना एसआयटीने तब्बल 4 तास समोर बसून प्रश्नांचा भडीमार केला. हत्या झाली तेव्हा तुम्ही कुठे होता? थार गाडी नेमकी कुठे होती? आरोपींसोबत तुम्ही फोनवरती संपर्क झाला होता का? अशा प्रत्येक महत्त्वाच्या प्रश्नांवर एसआयटीने सखोल पडताळणी केली. चौकशी दरम्यान सीसीटीव्ही, सीडीआर आणि इतर पुराव्यांची छाननी देखील करण्यात आली. यात संपूर्ण चौकशीत नेमके कोणते प्रश्न विचारण्यात आले, सौरभ सोनवणे यांनी त्यावर काय उत्तरं दिली आणि त्या उत्तरानंतर तपासात काय समोर आले, पाहूया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी हरिचंद्र पवार. तुम्ही पाहत आहात सकाळ. केज तालुक्यातील टाकळी येथे 20 जूनच्या रात्री घडलेल्या हल्ल्याने संपूर्ण बीड जिल्हा हादरला. एका व्यक्तीच्या हत्येचा कट रचून झालेल्या हल्ल्यात वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेले विलास घुले यांच्यावर आरोपींनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विलास घुले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात एक संतापाची लाट उसळली. मुख्य आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी सलग 3 दिवस रास्ता रोको आंदोलन केले. तसेच विलास घुले यांचा मृतदेह तब्बल 9 तास पोलीस ठाण्यासमोर ठेवून नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. दरम्यान पोलिसांनी तपासाला वेग देत विविध ठिकाणी छापेमारी करून या प्रकरणातील एकूण 9 आरोपींना अटक केली. यात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे यांच्यावर देखील आरोप करण्यात आले. त्यानंतर त्यांची काल एसआयटीने 4 तास चर्चा केली. या चौकशीत सौरभ सोनवणे यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. यातील पहिला प्रश्न होता तो म्हणजे विलास घुले यांची हत्या झाली त्या दिवशी तुम्ही नेमकं कुठे होता? यावर सौरभ सोनवणे यांनी आपण सकाळी कारखान्यावर होतो आणि त्यानंतर थेट पवनसूत येथील निवासस्थानी गेले असल्याचं त्यावर त्यांनी सांगितलं. यानंतर एसआयटीने दुसरा महत्त्वाचा प्रश्न विचारला. पुरवणी जबाबात उल्लेख करण्यात आलेली थार गाडी त्या दिवशी कुठे होती? त्यावर सौरभ सोनवणे यांनी संबंधित थार गाडी दिवसभर पवनसूत येथील निवासस्थानीच उभी होती आणि त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध असल्याचे त्यांनी एसआयटीला सांगितले. एसआयटीचा तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींसोबत तुमचे फोनवर संपर्क झाले होते का? यावर सौरभ सोनवणे यांनी गेल्या 6 महिन्यातच नव्हे तर त्याआधीही आरोपींसोबत कोणतेही फोन कॉल, संभाषण किंवा संबंध नसल्याचे स्पष्ट उत्तर दिले. या उत्तरांची पडताळणी करण्यासाठी एसआयटीने खासदार बजरंग सोनवणे यांच्या पवनसूत येथील निवासस्थानीचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. सूत्रांच्या माहितीनुसार त्या फुटेजमध्ये सौरभ सोनवणे हे संबंधित वेळेत निवासस्थानी असल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्या कॉल डिटेल रेकॉर्डची तपासणी करण्यात आली असता हत्या प्रकरणातील आरोपींसोबत कोणतेही फोन संपर्क झाल्याचे आढळून आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार 4 तासांच्या चौकशीनंतर सौरभ सोनवणे यांच्या विरोधात संशय बळावेल असा कोणताही ठोस पुरावा एसआयटीला आढळून आलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना सध्या तरी ठोस आधार मिळाला नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरू असून अधिकृत निष्कर्ष एसआयटीच्या पुढील तपासानंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे नेमकं काय घडणार ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.